एकेकाळी जोधपूरमध्ये मानसिंग नावाचा राजा होता। महाराज मानसिंग तलवार आणि लेखणीचे धनी होते। जेव्हा तो युद्धात तलवार चालवत असे तेव्हा त्याचे पराक्रम पाहून शत्रू युद्ध सोडून पळून जायचे आणि हातात लेखणी आल्यावर तो सुंदर भजन आणि कविता रचायचा। त्यांनी रचलेले अनेक श्लोक आणि कविता आजही प्रसिद्ध आहेत। महाराज मानसिंग यांना 3 राण्या होत्या, पण त्यांना मुलगा न होता, फक्त मुली होत्या। एके दिवशी राजा मानसिंग आपल्या दरबारात बसून आपल्या मंत्र्याशी बोलत होते। त्यांच्या दरबारात एक चारण कवी होता। तो गंभीर मुद्रेत बसून विचार करत होता। राजा मानसिंगने त्याला विचारले, कविराज, तुम्ही इतके काळजीत का दिसत आहात? कवी म्हणाले, महाराज, मला मारवाडच्या भवितव्याची काळजी वाटते। महाराजांनी विचारले, तुझ्या काळजीचे कारण काय? कवी म्हणाले, महाराज, तुम्हाला पुत्र नाही, म्हणूनच तुमच्या नंतर मारवाडचा राजा कोण होणार याची चिंता सर्व देशवासियांना लागली आहे। महाराज म्हणाले, ही परमेश्वराची इच्छा आहे। मुलगा झाला तर होईल, नाही झाला तर यात आपण काय करू शकतो? कवी म्हणाले, महाराज, तुम्ही आमचा सल्ला पाळलात तर नक्कीच तुमचा मुलगा जन्माला येईल। महाराज म्हणाले, जरूर सांगा। कवी म्हणाले, महाराज, पोखरण जवळ भाटीचे गाव आहे। ते फार गरीब आहेत। तिथे एक सुंदर सुशील मुलगी आहे। जर तू तिथे लग्न केलेस तर मी तुला खात्री देतो, तुला नक्कीच मुलगा होईल। महाराज मानसिंग राजी झाले। दुसऱ्या दिवशी महाराज मानसिंगांच्या लग्नाचा प्रस्ताव कवीच्या घरी पाठवला गेला। मारवाडच्या महाराजांचा लग्नाचा प्रस्ताव आल्यावर सर्वांनी आनंदाने लग्नाला होकार दिला। शुभ तारीख पाहून लग्न ठरले आणि ठरलेल्या तारखेला लग्न पार पडले। अशा प्रकारे एका गरीब कुटुंबातील मुलगी लग्नानंतर राणी बनून जोधपूरच्या राजवाड्यात पोहोचली। ती खूप हुशार मुलगी होती। भाटी लोकांमध्ये एक प्रथा होती की लग्नानंतर बहिणीचा भाऊ बहिणीसह तिच्या सासरी जातो आणि काही काळ तिथे राहतो। त्या मुलीला एक भाऊ होता, त्याचे नाव भैरवसिंग होते। तोही बहिणीसोबत राजवाड्यात आला। भैरवसिंग सुद्धा एक साधा गावकरी होता। तो पहिल्यांदाच राजवाड्यात आला होता। महाराजांच्या लग्नाच्या मेजवानीत नवविवाहित राणीचा भाऊ, महाराजांचे भाऊ आणि इतर नातेवाईकांसोबत बसला होता। मेजवानीला त्यांच्यासोबत बसलेला एक साधा गावकरी पाहून राजाच्या नातेवाईकांनी भैरवसिंगची थट्टा सुरू केली। भैरवसिंगला खूप राग आला, पण तो त्याला काही बोलू शकला नाही। प्रथेनुसार भैरवसिंगला त्याच महलात काही दिवस राहावे लागले। दरम्यान राजाचे भाऊ आणि नातेवाईक भैरवसिंगला एक ना एक कारण त्रास देत असत आणि त्याची चेष्टा करत असत। एके दिवशी भैरवसिंहाच्या संयमाचा भान फुटला आणि त्याने राजाच्या भावांना खोटे सांगितले। त्यावर राजाचा भाऊ म्हणाला, आमच्या राजाने तुझ्या बहिणीशी लग्न केले आहे, म्हणून आम्ही तुला आमच्या जवळ बसवतो, नाहीतर तुमच्यासारख्या लोकांची वाड्यात पाऊल ठेवण्याचीही स्थिती नाही। हे ऐकून भैरवसिंगला फार वाईट वाटले। भैरवसिंगने जाऊन बहिणीला सांगितले की राजाचे नातेवाईक आपल्याशी असे वागतात। राणी म्हणाली, भाऊ, काळजी करू नका, मी महाराजांशी याबद्दल बोलते। त्या दिवशी राजा मानसिंग आले तेव्हा राणी रागावली। महाराज मानसिंगांनी तिला विचारले, काय झालं राणी, तू का रागावली आहेस? राणी म्हणाली, महाराज, तुमचा भाऊ माझ्या भावाशी खूप वाईट वागतो, कारण आम्ही गरीब आहोत। महाराज, जर तुम्हाला आमच्या गरिबीचा एवढा त्रास आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न का केले? आम्ही तुमच्याकडे नाते घेऊन आलो नाही, तुम्हीच आम्हाला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता। आमच्या गरिबीची चेष्टा करायला आमच्याशी लग्न केले का? महाराज म्हणाले, राणीसा, मी कधीच तुझ्या भावाचा अपमान केला नाही। माझ्या भावाने त्याचा अपमान केला तर मी त्याला चांगले समजावून देईन। यापुढे ते तसे करणार नाहीत। याशिवाय मी एकच गोष्ट करू शकतो की तुझ्या भावाला पैसे द्या, जेणेकरून तो त्याची गरिबी दूर करू शकेल, मग त्याला कोणी काही बोलणार नाही। असे म्हणत महाराजांनी आपल्या खजिनदाराला बोलावून आज्ञा केली की आज भैरवसिंग खजिन्यातून वाटेल ते पैसे घेऊन जा, त्याला कोणी काही बोलणार नाही। यानंतर राणीने आपला भाऊ भैरवसिंग याला बोलावून घेतले आणि म्हणाली, भाऊ, तुला तिजोरीतून जे पैसे हवे आहेत ते घे, तुला कोणी अडवणार नाही, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे पैसे घरात अजिबात वापरू नका। भैरवसिंग म्हणाला, मग या पैशाचे काय करणार? राणी म्हणाली, हे पैसे तुम्ही दान करा, गरिबांमध्ये वाटून द्या।
गरीब मुलींची लग्ने लावा, ब्राह्मणांना दान द्या, गोठा बांधा, ज्याला गरीब दिसेल त्याला मदत करा, पण हे पैसे स्वतःसाठी आणि कुटुंबांसाठी वापरा असे अजिबात करू नका. यानंतर भैरवसिंग भाटी यांनी तिजोरीतून पैसे घेऊन वाटणी सुरू केली. तो मारवाडहून पैसे घ्यायचा आणि वाटेत दिसणाऱ्या कोणत्याही गरीब असहाय्य व्यक्तीला पैसे द्यायचा. भैरवसिंग भाटी आपल्या बरोबर अनेक उंटाचा ताफा घेऊन जात असत. त्यावर तो सोन्या चांदीची नाणी चढवत असे. भैरवसिंग भाटींचा ताफा जिकडे तिकडे बाहेर पडत असे. लोक त्यांच्याकडे डोळे भरून पाहत असत. भैरवसिंग ज्या गावात राहायचे त्या गावातील गरीब असहाय्य लोकांना ते सुखी करायचे. त्यांनी अनेक मंदिरांना दान दिले, अनेक गोठ्या बांधल्या, अनेक गरीब मुलींची लग्ने करून दिली, गरीब ब्राह्मणांना दान केले. त्यांनी त्यांच्या हयातीत इतकं दान केलं की ते दान धर्माचं उदाहरण बनले. भैरवसिंग यांच्यासाठी असे म्हटले गेले की त्यांच्याकडे गेलेला कोणीही रिकाम्या हाताने परत आला नाही. भैरवसिंग मारवाडहून दर महिन्याला भरपूर पैसा आणत असे, पण महाराज मानसिंगही आपल्या शब्दावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी भैरवसिंगला कधीच बंदी घातली नाही. पुढे महाराज मानसिंग यांना भाटी राणीपासून पुत्र प्राप्ती झाली, पण कदाचित पुत्र प्राप्तीचे सुख महाराज मानसिंगाच्या नशिबात लिहिले नव्हते, म्हणूनच बालपणीच वारले. भैरवसिंगच्या दातृत्वाच्या अनेक कथा राजस्थानभर प्रसिद्ध होत्या. असाच एके दिवशी भैरवसिंग उंटावर बसून कुठेतरी जात होता. वाटेत त्याला एक माणूस दिसला, जो खेजडीच्या झाडावर चढून त्याची पाने झाडत होता. भैरवसिंगने त्या व्यक्तीला विचारले, तू या खेजडीची पाने का झाडतोस? ती व्यक्ती म्हणाली, मी भैरवसिंग भाटी यांच्याकडे जात आहे, त्यांच्याकडून उंट मागतो. मी उंट आणतो, येताना भूक लागेल, म्हणूनच उंटासाठी खेजडीची पाने गोळा करून मी इथून जात आहे. भैरवसिंगने त्याला विचारले, तुझा एवढा विश्वास कसा काय? भैरवसिंग निघताच तुला उंट देईल. ती व्यक्ती म्हणाली, तू भैरवसिंहाला ओळखत नाहीस. तो इतका महान दाता आहे की भैरवसिंहने आजपर्यंत जे काही होते ते नाकारले नाही. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून भैरवसिंहाला आनंद झाला. भैरवसिंग उंटावरून खाली उतरला आणि म्हणाला, मी भैरवसिंग आहे आणि हा माझा उंट घ्या, तुम्ही ठेवा. भैरवसिंगने आपला उंट त्या व्यक्तीला दिला आणि पायीच आपल्या घरी निघून गेला. तसेच एकदा भैरवसिंगच्या मेहुणीचे लग्न होते. भैरवसिंगची पत्नी दारिद्र्यात राहायची, कारण भैरवसिंगने तिजोरीतून आणलेले पैसे घराला दिले नाहीत. म्हणूनच भैरवसिंगच्या पत्नीकडे लग्नात घालायला नवीन कपडे आणि शोभा वाढवण्यासाठी दागिने न होते. ती पती भैरवसिंगला म्हणाली, तू साऱ्या जगाला इतकं दान देतोस, घरीही थोडा खर्च कर. माझ्या भावाचं लग्न आहे, मला नवीन कपडे आणि काही दागिने पण दे, म्हणजे मलाही थोडं शान दिसावं. भैरवसिंह म्हणाले, नाही, असे होऊ शकत नाही. जिजीबाई म्हणाल्या, हे पैसे फक्त वाटणीसाठी आहेत, घरी खर्च करू शकत नाही. भैरवसिंहची बायको म्हणाली, ठीक आहे, मला नवीन कपडे देऊ नका, पण माझ्या भावाच्या लग्नासाठी वेळेवर पोहोच. भैरवसिंग म्हणाला, ठीक आहे, मी वेळेवर येतो. असे म्हणत भैरवसिंग निघून गेला. भैरवसिंगच्या पत्नीला नवीन कपड्याशिवाय भावाच्या लग्नाला जावे लागले. तिहारला पोहोचल्यानंतर भैरवसिंगच्या पत्नीने आपल्या भावाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याचे पाहिले. सर्व नातेवाईक आले होते. सर्वांनी सुंदर कपडे घातले होते. सर्वजण एकमेकांच्या कपड्याचे कौतुक करत होते. वादक संगीत गात होते, ढोलकी वाजवत होते, लोक संगीताच्या तालावर नाचत होते, सनई वाजत होती. पण अशा वातावरणात घरातील जुने कपडे घातलेल्या भैरवसिंगच्या पत्नीला खूप अस्वस्थ वाटत होते. म्हणून ती गप्प बसली होती. तिच्या जवळ एक म्हातारी बसली होती. तिने विचारले, तू इथे कोपऱ्यात का बसली आहेस? तुझ्या भावाचे लग्न आहे आणि तू अजून चांगले कपडे आणि दागिने घातलेले नाहीत, सजवलेले नाहीत, आणि तुझा नवराही नाही. अगदी दुश्मन काय झाले? ते तुमच्यासोबत आले नाहीत, तुम्ही त्यांच्याशी जुळू नका. भैरवसिंगची बायको धीर गंभीर मनाने म्हणाली, माझे माझ्या पतीसोबत खूप चांगले जमते. तो संध्याकाळपर्यंत लग्नाला येणार आहे आणि मी घातलेले कपडे नवीन आहेत, त्यात काय चूक आहे? आणि माझे सर्वात महागडे दागिने, त्यामुळे माझे नवरा स्वतः आहे. त्याच्या उपस्थितीत मला इतर कोणत्याही दागिन्यांची गरज नाही. इतक्यात लोकांचा आवाज ऐकू आला.
भैरव सिंग येत आहे. हे ऐकून सर्व संगीत वादक, नर्तक, ढोलकी, शनाई वादक सगळे उठून बाहेर धावले आणि जाऊन भैरव सिंहाचे स्वागत करण्यासाठी उभे राहिले. भैरव सिंग उंटावर सोन्या चांदीच्या पोते घेऊन येत होता आणि दोन्ही हातांनी पैसे लुटत होता. लग्न घराचा सगळा मेळा उठून भैरव सिंगच्या स्वागतासाठी गेला. भैरव सिंगने सासरच्या घरातील सगळ्यांना एवढा पैसा लुटला की त्यांच्या अनेक पिढ्यांची व्यवस्था झाली. तो घराच्या दारात पोहोचला तोपर्यंत भैरव सिंहाचे सर्व पैसे संपले होते. भैरव सिंग दारात आल्यानंतर उंटावरून खाली उतरले तेव्हा सासूबाईंनी आरतीचे ताट घेऊन स्वागत केले. त्याच वेळी भैरव सिंगच्या गोरेवात कोणीतरी एक दोहे बोलले. भैरव सिंग कडे त्याला देण्यासारखे काहीच न होते म्हणून भैरव सिंगने त्याच्या कानातील सोन्याचे झुमके काढून त्या व्यक्तीला दिले. भैरव सिंग भाटी यांच्याबद्दल एक जोड आहे. समुद्र कोरडे ध्रुव दिगे, पाचन उगाई भान,